अख्खा ती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरामध्ये संकट निर्माण झालेलं आहे. इंधन संकट मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. कोल्हापुरात सुद्धा हीच परिस्थिती आहे. कोल्हापुरात आता पाहिलं तर अनेक पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा दिसून येतात. आता आम्ही थांबलो आहे ते खानविलकर पेट्रोल पंपावर. हे दृश्य बघताय ते खानविलकर पेट्रोल पंपावर तुम्ही दृश्य बघताय. मोठ्या टू व्हीलरच्या फोर व्हीलरच्या रांगा लागलेल्या आहेत. आपण इथल्या जनतेशी विचारणा करूया नेमकं काय परिस्थिती आहे. साहेब, तुम्ही इथं आज आलेला आहे पेट्रोल पंप भरण्यासाठी. काय काय तुम्हाला वाटतं? आता भोगावत येऊन आलो तर 4-5 पेट्रोल पंप बंदच आहेत. इथं आता म्हटलो गर्दी नाही तर घालूया, पण एवढी लोक काहीतरी असं म्हणजे कायमचंच बंद पडणार आहे यासाठी 150 घालणार तिथं 500-1000 असं घालायला लागल्यात. त्यामुळं पेट्रोल पंपावर बी तंगी व्हायला लागली आहे. एकंदरीत पाहता हे काय बरं नाही. शासनाला कुठेतरी विरोध करायचा म्हणून लोक लागल्यात हे करायला. दर वाढणार. हे दर काय वाढणार नाही, 100% दर वाढणार नाही. एकीकडे जिल्हाधिकारी यांनी काल आवाहन केलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही पेट्रोल टंचाई नाही, पण मुद्दामून अफवा पसरल्या गेल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर येतात. बरोबर, 100% बरोबर आहे त्यांचं. कलेक्टर साहेबांनी सुद्धा काल सांगितले, पण लोकांच्यात एवढा आत्मविश्वास नाही की 105चं पेट्रोल 130 होते. म्हणजे 25 रुपये दर वाढायला लागला आहे म्हणूनच हे गर्दी वाढायला लागली आहे. मी तर गेलं 2 तास 1 तासभर मी इथं थांबलेलो आहे. आजच्या कारणावर जर आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर पेट्रोल बऱ्याच ठिकाणी बघितलं पेट्रोल ठिकाणच्या रांगा अशा भरपूर लागलेल्या आहेत. लोकांचं पण बरंच अवघड झालेलं आहे की बाहेर येणं जाणं किंवा त्यांचं कामावर जाणं किंवा काय जाणं. आणि इथं जर पेट्रोलचं जर बघितलं आपण तर फक्त 200 रुपयेच पेट्रोल देतात. आता समजा आपल्याला जी फील्डवरती काम करणारी लोक आहेत त्यांना जर बाहेर जायचं म्हटलं तर कमीत कमी तिथे त्यांच्या गाडीमध्ये 300 आणि 400 रुपयाचे पेट्रोलशिवाय ते जाऊन होत नाही आहे. पण 200 रुपयाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पेट्रोल जर टाकलं तर त्यांची कामं पण होत नाहीत किंवा काहीच होत नाही. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पेट्रोल आपलं हे व्यवस्थित सुरळीत करावं. जिल्हाधिकारी साहेबांना मी सांगू इच्छितो, बरोबर आहे तुमचं. तुटवडा जरी नसला तरी हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच जाणवत आहे आणि सगळ्यांचीच इनकन्व्हिनियन्स सगळ्यांनाच झालेला आहे. तर आपल्याला थोडंसं हे बघावं लागेल, अजून थोडं उपलब्ध करून मिळू शकेल अशी मी विनंती करतो. पेट्रोल टंचाई कृत्रिम आहे की हे आहे काही कळत नाही आहे. शासन तर सांगतं आहे की पेट्रोलियम पदार्थांचं कुठलीही कमतरता नाही आहे, पण बरेचसे पेट्रोल पंप बंद आहेत आणि जिथं चालू आहे तिथं रांगा लागलेल्या आहेत. याचं काहीतरी नियोजन लावायला पाहिजे. नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की शासनानं यात लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्या पेट्रोल पंपांचं समजा चेकिंग करून काय स्टॉक आहे काय नाही आहे बघून जिल्ह्यात त्याप्रमाणे लोकांना अवेअरनेस करून आणि गर्दी करू नका म्हणून प्रतिनिधी नेमून तिथं सांगितलं पाहिजे. प्रत्येक समोरच्या 4 व्हीलरला 1000 रुपयाचं पेट्रोल द्यायचं ठरलं होतं, त्याला 2100 रुपयाचं पेट्रोल केलं. माझ्यासमोर एक जण 2 व्हीलरवाला होता, त्याला 400 रुपयाचं पेट्रोल केलं. आम्ही फक्त त्याला साधारण म्हणलं मला लांब जायचं मला लातूरला, त्याला फक्त 300 रुपये टाक मला अवेलेबल झालं की मी बाहेरच्या पेट्रोल पंपावर टाकतो. टाकलं नाही, गाडी पुढे घेऊन डायरेक्ट बंद केला ते पेट्रोल. हे कुठलंही आहे नियम कुठला एकसारखं नियम सगळ्यांना पाळणं गरजेचं आहे ना. हे भेदभाव चाललाय म्हणजे तोंड बघून हे कामं करायला लागलेत. म्हणजे आता एक 4-5 पेट्रोल पंपावर आम्ही जाऊन फिरून आलो. काय पेट्रोल पंपावर बंदच केलेलं आहे, पेट्रोलच शिल्लक नाही म्हणून सांगितलं. मग आता इथं आम्ही खानवेल पंपावर आलेलो आहे. आता इथे गर्दी प्रचंड आहे, लोक पण जरासं त्रास लोकांना भरपूर व्हायला लागला आहे आणि आता पेट्रोल तरी मिळाले त्यामुळे थोडासा दिलासा लोकांना आहे दिलेला आहे. आता आम्ही किमान 5-6 पेट्रोल पंप फिरून आलो आहे. एक सगळ्या पेट्रोल पंपावर लावले की पेट्रोल संपले. आता इथं खानविलकर पंपावर पेट्रोल मिळाले, पण हे आता किती दिवस चालू राहणार असेल. त्यामुळे सगळेजण हे अशा प्रकारे पंपावरती गर्दी करत आहेत. सध्या जी परिस्थिती जी उद्भवलेली आहे आत्ता जी उद्भवलेली आहे यावर आता काय उपाययोजना करावं लागतील एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या लेवलला प्रयत्न करत असतील, पण या ज्या काय अफवा असतील किंवा सर्व जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी या सगळ्यांनी म्हणजे तसं नागरिकांना ते आवाहन करतायत. पण हे त्यांनी एक ठोस काहीतरी उपाय किंवा आता जसं की आजच्याच न्यूजला सांगण्यात आलं की गॅसचा जो साठा आहे तो पण प्रमाणात आहे, ते सगळं वेळेत डिस्ट्रीब्यूट होईल. पण मला असं वाटतं की नागरिकांच्यामध्ये असलेला जो पेशन्स आहे तो कमी आहे, त्यामुळं ते असं चुळबुळ किंवा अशा गर्दी सगळीकडे करत आहेत. नागरिकांच्यामध्ये असलेले पेशन्स कमी असल्यामुळे अशी गर्दी होत आहे असं त्यांचं मत आहे. एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असलेले दिसून येतात.
त्याचं आर्थिक कारण सांगितलं जातं. एकीकडे जिल्हाधिकारी कोल्हापूरमध्ये कुठल्याही प्रकारची पेट्रोल टंचाई अथवा इंधन टंचाई नाही असं आवाहन करतात, पण नेमकं याचं कारण समजून येत नाही. आत्ताच आम्ही जे एका नागरिकाशी बोलल्यानंतर असं समजलं की पेट्रोल दरवाढ होणार आहे म्हणून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल घेण्यासाठी येत आहेत असंही म्हटलं जातं. एकंदरीत याचा विचार केला तर प्रशासनानं या पेट्रोल पंपावर देखरेख करणं महत्त्वाचं आहे. आपलं एखादं पथक नेमून या सगळ्या पेट्रोल पंपाची देखरेख करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यस न्यूजसाठी कॅमेरामन जेतू शिंदेसह उत्तम पाटील.